रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. भीषण कार अपघातात पत्रकार नितीन धूत आणि संजय अब्दागिरे ठार, 2 गंभीर जखमी. जिंतूर छत्रपती संभाजी महामार्गावरील मंठा नजीक असलेल्या गणेशपूर जवळ आज मंगळवारी 3 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 2:30 वाजता 2 कारच्या झालेल्या भीषण अपघातात पत्रकार नितीन धूत वय वर्ष 63 आणि जिंतूर येथील सहाय्यक निबंधक संजय अब्दागिरे यांचा मृत्यू झाला. तर ॲडव्होकेट मनोज तोष्णीवाल व विजय ताडकळसकर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात औषध उपचार सुरू आहेत. जिंतूरच्या सहकार विभागातील सहाय्यक निबंधक संजय अब्दागिरे यांच्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटपासाठी ते छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. चौघेही परभणीकडे परत येत असताना रात्री सुमारे 2:30च्या दरम्यान गणेशपुरी फाट्याजवळ ऑटो कार MH22 AW 5115 आणि ब्रिझा कार MH14 FS 0897 यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात नितीन धूत व संजय अब्दागिरे गंभीर जखमी झाले. अपघातातील सर्व जखमींना उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्याचा प्रयत्न झाला, पण त्यातील धूत यांचा जागेवरच मृत्यू झाला होता, तर अब्दागिरे हे दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू पावले. महानगरपालिकेचे नवनिर्वाचित सदस्य तथा भाजप नेते डॉक्टर केदार खटिंग व अद्वैत पार्डीकर यांनी तातडीने अपघातग्रस्तांना मदत केली. दरम्यान विजय ताडकळसकर व ॲडव्होकेट मनोज तोष्णीवाल यांच्यावर उपचार सुरू असून दोघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे पत्रकारिता व प्रशासकीय वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सरळ मनाचे, मनमिळावू स्वभावाचे, प्रत्येकाशी आदराने वागणारे पत्रकार नितीन धूत अनेक वर्ष पत्रकार संघटनेत काम करताना अनेकांचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान राहिले आहेत. पत्रकारितेतील त्यांचे योगदान, माणुसकीची जपवणूक आणि निस्वार्थी वृत्ती कायम स्मरणात राहील. त्यांच्या अचानक जाण्याने पत्रकारितेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशा शब्दात अनेकांनी शोक करत आपल्या भावना व्यक्त केल्या व ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना व आप्त स्वकीयांना दुःख सहन करण्याचे बळ देव अशी प्रार्थना करण्यात आली. दरम्यान ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांच्या पार्थिवावर परभणी येथील जिंतूर रोडवरील वैकुंठधाम स्मशानभूमीत उद्या बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात वडील, 2 भाऊ, बहीण, पत्नी, मुलगा, मुलगी, जावाई असा मोठा परिवार आहे. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं आबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.